स्टॉप बॉस, तुम्ही ह्या गाडीवर जॉब मागणार? बॉस तुम्ही इतके मोठे चेप आहात, तुम्ही इथे जॉब मागणार? नो सर, गो गो. नाही मंग्या, कुठलंही काम छोटं मोठं नसतं. काम शेवटी काम असतं. आज आसावरीला लोकांची भांडी घासताना पाहिलंय मी. तर दगडविटांची घमेली उचलावी लागली ना तरी उचलीन मी. पण आज काही करून काम मिळालंच पाहिजे. चल बॉस सांगा, किती प्लेटा देऊ? कितना प्लेटा बनवू? नाही, खायची नाही, बनवायची. म्हणजे म्हणजे मी चांगलं जेवण बनवू शकतो. मी शेफ आहे. हा, ते हॉटेलमध्ये जेवण बनवतात ना, असं असं टोपी घालून, असं डॉक्टरचं कोट घालून, व्हेरी फेमस. मी पावभाजी पण चांगली बनवू शकतो. बोट चाटत राहिलं, फिंगर ऑन माउथ. हवं तर मी बनवून दाखवतो. आवडलं तर तुम्ही ठेवा कामावर. नाही आवडलं असं होणारच नाही. नॉट हॅपन. नाही पण प्लीज नाही म्हणू नका. मी हवं तर भांडी धुण्याचं पण काम करीन. मला कामाची खूप गरज आहे. मी यांच्याबरोबर फ्री आहे. अहो इथं धंदा नीट चालत नाही. चला. गिरायकच नाही, माझच भागत नाही, आणि तुला कुठं कामावर ठेवून घेऊ? ठीक. अभिजित सर. सर सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. सर एक सेल्फी द्या सर. अच्छा. एक्सक्यूज मी, हो सर. तुम्हाला अभिजित राजांच्या हातची पावभाजी खायची आहे का? अभिजित सरांच्या हातची पावभाजी कोण नाही म्हणणार. पावभाजी वाले यांना यांच्या हातची पावभाजी खायची आहे. हेच ते अभिजित राजे शेफ. मगाशी म्हणाल होतं ना, ती टोपी टोपी, हेच ते. विचार करा, हे अभिजित राजे तुमच्या गाडीवर काम करायला आले तर पावभाजी खायला लाईन लागेल. लाईन, सो मेनी लाईन युअर शॉप. अभिजित सर या गाडीवर पावभाजी बनवणार आहेत तर मी दुप्पट पैसे द्यायला तयार आहे. बघा, फायनल बोला आता. मंग्या, ठीक आहे, 2 दिवसात जर तुझ्यामुळे धंदा वाढला तर तुला कामाला ठेवून घेतो कायमचा. आणि जर नाही झाला तर मग तुझी नोकरी बी गेली आणि तुला 2 दिवसाचा पगार पण भेटणार नाही. कबूल? कबूल होणार. हा, धंदा होणार. मी गॅरंटी देतो. ऐका ओ ऐका. कोण ऐकतच नाहीये. अरे आता ऐकतील. सगळ्यांनो लिसन लिसन लिसन. ऐका, माझे बॉस म्हणजे अभिजित राजे आजपासून पावभाजीची गाडी चालवणार आहे. आणि माय सेल्फ मंगेश उर्फ मंग्या त्यांचा असिस्टंट असणार आहे. त्या निमित्ताने सगळ्या चाळीला आज पावभाजीची पार्टी आहे. एक मिनिट, प्रत्येकाने 50-50 रुपये काढा. ए मंग्या, बॉस जोकिंग. चला, फुकट आहे पावभाजी, खावा पिवा. या. थँक्यू सर. हे घ्या. थँक्यू सर.
घे सगळ्यांना दे. हो देतो हा, दे. तुम्हाला म्हणाली होतीस ना, तुम्हाला नोकरी मिळाली की तुम्हीच मला येऊन सांगा. ऐक मग, मला नोकरी मिळाली. वेळ लागला, खूप वेळ लागला, पण छोट्याशा गाडीवर का होईना पण शेवटी मिळाली. शेवट नाही, ती सुरुवात आहे आपल्या संसाराची. खरंच मला किती आनंद झालाय, कसं सांगू तुम्हाला. मी ना स्वप्नातही कल्पना केली नव्हती की माझं आयुष्य हे अशा वळणावर येईल, हे अशी कुठेतरी मी येईन. नाही, मला दुःख नाही होते, मला खूप मज्जा वाटते, खूप छान वाटतंय, मला खूप आनंद झालाय. म्हणजे इतकी वर्ष मी स्वतःला जे घरात दाबून घेतलं होतं ना, ते एकदम व्याजासकट सगळं परत केल्यासारखं वाटतंय. काहीतरी ना असं वेगळं वेगळंच वाटतंय, एकदम खूप छान वाटतंय. मी ना स्वतःसाठी, तुमच्यासाठी असं मनमोकळेपणाने जगूच शकले नसते. आणि माझी खात्री आहे त्या पावभाजीच्या गाडीचं तुम्ही सोनं करणार आहात. आता तूही मला एक वचन दे, यानंतर लोकांच्या घरी जाऊन काम करायचं नाही. सर, वाव सर, आजपर्यंत अशी पावभाजी मी अभिस किचन शिवाय कुठेच खाल्ली नाहीये. बॉस, हा? विश्वास मदर अपसेटिंग. बाकी सगळ्यांनी डबल टिबल पावभाजी इटिंग, 7-8 पाव ढकलीन इन द स्टमक. मंग्या, कोणाचं खाणं असं मोजू नाही रे. आणि काय रे, मधल्या वेळात कार्यक्रम झालेला दिसतोय. नो 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 बॉस, हु टोल्ड यू? ते बघतो नंतर. मी विश्वासच्या आईला पावभाजी नेऊन देतो. हो सर, मी देतो ना. का रे, मी दिली तर नाही चालणार? अरे देतो रे बाबा. ए मधू, इकडे हे मला एक पावभाजीचं पाकिट दे. सर, आई, बाहेरनं सगळे मी केलेल्या पावभाजीचं खूप कौतुक करताय. कशी बनवली मी पावभाजी माहितीये तुम्हाला? असे ताजे ताजे लाल लाल टोमॅटो, वाफाळलेला बटाटा आणि भाज्या, आणि अशी तव्यावर चर्र करत वितळत जाणारी मस्क्याची चकती. अरे अशी खमंग झाली म्हणून सांगतो पावभाजी. थोडी खाऊन बघा ना. नको? ठीक. थांबा, आणा बघू जरा. बघते जरा चव कशी आहे ती. नाही म्हणजे मला अशा पदार्थाची आवड नाही आहे. छान चव आहे. आवडली? हो, छान झाली. छान झाली म्हणजे सगळ्यांना पावभाजी आवडली. नोकरी फेल. मग्या मग्या, परफेक्ट परफेक्ट. आजच्या दिवशी ढोसलीस. आणि हे बघा, बराच वेळ उभे असता सारखे पावभाजी करताना मध्ये मध्ये बसायला विसरू नका. आणि पाणी पित ना मधून मधून. अहो, खूप उकाडा आहे अजून. आणि तुमच्या शर्टाला डाग पडला तर काळजी करू नका, मी साफ करून देईन. हे घ्या, लक्षात ठेवा नक्की. मी काय सांगितलंय ते. किती वेळा सांगतेस, मी काय शाळेत जातोय का? अगं बाई, कुठे जाते? किती छान दिसतोयस. थँक्यू वहिनी. बॉस, हाव दुडू दुडू दुडू. आता कामावर कुठं कुठं? दादा,
याच्यावर लक्ष ठेवा. तिकडे कामावर जर यांनी लावली ना तर असंच कालथ्याने धुवून काढायला. नाही तशी नाही वेळ यायची. करेल तो काम. काय रे, करशील ना? यस बॉस. हा. दादा, आज तुमच्यामुळे आमचं हे ध्यान लई वर्षांनी कामाला चाललंय. तुमचे लई लई उपकार आहे हो. अगं उपकार कसले त्या? अहो हे घ्या, हळदी कुंकू आहे, माहितीये ना काय करायचंय ते. हो 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 ठेव रे. हं? तसं नक्की करा. नवीन पद्धती. नमस्कार करा नवी सरता. करतो. हा. अगं कशाला? घ्या. अरे ते शेगडीला लावायला दिलं होतं तिने. तुम्ही हळदी कुंकू काय करताय त्याच? हो का? हो का? मला वाटलं तुमच्याकडे अशीच पद्धत असते. तुम्ही शोभतेस हा मंग्याची मंगी. चला काम कुडू कुडू. चला लवकर. आलो असतो आम्ही. सांभाळू ना. बाय मधु डार्लिंग. अहो सांभाळू ना. बाय. नीट कर रे. हो करतो. आता जोर नाही आहे का तुझ्या? हा मस्त. हे बघ, तेल संपायची काळजी करू नकोस. तेल संपलं तर आपण अजून मागवू. लाव. हा मसाज एकदम कडक झाला पाहिजे. काय? हो दादा. हा. या सोहमची स्वतःचे लाड पुरवून घेण्याची हौस काही केल्या जात नाहीये. याला आता कामाला पळवावंच लागणार. वा वा वा. मालिश कडक झाला पाहिजे. याला काय अर्थ आहे मॅडी? असे कसे चेक्स देऊन टाकलेस तू? तुला काही कळतं की नाही? मला चालणार नाही या मॅडी. मी तुला सांगते, परत असं झालं तर मी फायर करून टाकेन तुला. काय झालं? काय अर्थ आहे या वागण्याला सोहम? ही मॅडी तुझ्या सहीशिवाय तिने सगळ्यांचे चेक्स काढले, सगळ्या स्टाफला चेक्स दिलेले आहेत. सगळंच परस्पर करायला लागली यार ती. बॉस कोण आहे? ती आहे का तू आहे? मग सोहम, तुझ्या सह्या असायला हव्यात ना सगळ्या चेक्सवर. मान्य आहे मला, तुझा विश्वास आहे तिच्यावर, तिच्या भरोशावर तू असा इथे पसरलेला म्हणजे आराम करत इथे बसलायस एवढा शांत. पण कोण जाणे ना, उद्या जाऊन आपल्या पाठीमागे ती अभिस्किचनी हडप करून टाकू शकते. असं कसं हडप करेल? मी लक्ष देईन ना. कसं म्हणजे? आपल्याला तिथे जाऊन लक्ष द्यावं लागेल ना सोहम. हा मग मी जाईन ना. ओके. हा. ए बॉय इकडे जा आणि गिझर लाव. आणि इटलीवरून मागवलाय ना तो शॅम्पू रेडी ठेव. जा. आणि हा, जर्मनीवरून आणलेला टॉवेल सुद्धा काढून ठेवा सरांसाठी. हो चालेल. तू काळजी करू नकोस. मी अभिज किचनला जातो आणि सगळं हँडल करतो. आलंच. तुमचं काय? 2 पावभाजी ना साधी तिखट. लाईन मध्ये या. लाईन मध्ये व्हा. चला माग. चला लाईन मध्ये या. लाईन मध्येच या. किती वेळचे होतो आता आम्ही? आता 5 मिनिटांमध्ये येत आहेत. तुम्ही एक काम करा, तुमची ऑर्डर मला द्या, मी पावभाजी बनवून देतो मस्त. अरे माग लाईन मध्ये. हो तुमच्या हातची नकोय, अभिजित राजेंच्या हातची हवी आम्हाला पावभाजी. बर 5 मिनिटांमध्ये येत आहेत बस. तुम्ही लाईन मध्ये या. तुम्ही लाईन मध्ये व्हा. तुम्ही बॉस, सो मेनी कस्टमर्स. चल. हॅलो मालक. हाऊ डू 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 डू. सर 4 प्लेट पावभाजी आणि एक सेल्फी पण सर. अरे हो मिळणार. सगळ्यांना सेल्फी पण मिळणार, पावभाजी पण मिळणार. चला आधी लाईन मध्ये उभे राहा. चला लाईन मध्ये उभे राहा. मिळणार. नक्की मिळणार. नक्की, सगळं व्यवस्थित तुम्हाला पाहिजे तेच मिळणार आहे.
येस बॉस. चल आटोपता घे. किती लांब लाईन लागली बघ. हे तर 2 तासापासून येऊन थांबलेत. घ्या घ्या आटोपता घ्या लगेच. बिलकुल. हळदी कुंकू. हे पावभाजी रेडी. तर एक सेल्फी. हा शुअर शुअर व्हाय नॉट. मंग्या बॉस मी कशाला. अरे ये हा. वहिनी, आज ना मला खूप आनंद झाला. इतका आनंद ना की रडावं की हसावं काहीच कळत नाही. का ग? आमचं हे ध्यान कामाला लागलंय. आता असं वाटतं ना इथून पुढे खूप काही चांगलं होणार आहे. तुम्ही दादाला सांगाल ना ह्याचं काही चुकलं तर ओरडू नका म्हणून. अगं तू अजिबात काळजी करू नकोस. हे नाही कोणावर रागवत. आज ना वहिनी मी याच्या आवडीचं जेवण बनवणार आहे. कर ना, नक्की कर. आणि काही मदत लागली तर सांग मला. मधू, सगळ्यांना तू त्याला फक्त मारताना दिसतेस, पण प्रेम आहे तुझं तुझ्या नवऱ्यावर. अहो विश्वासची आई, आम्हाला पण बघू द्या ना जरा. चल बाहेर. उंबर ओलांडलात ना तर याद राखा, सगळे चिखलाचे पाय घेऊन घरात येतात. कोणी आत यायचं नाही. देवा, माझ्या घरचा टीव्ही आणि मलाच मेला सुखाने बघता येत नाही. चल बाजूला बाजूला, आत नाही यायचं. चल. नमस्कार. आज आपण आलो आहोत पावभाजीच्या एका साध्या सुध्या गाडीवर. मुंबईत अशा अनेक पावभाजींच्या गाड्या आहेत, पण ही गाडी इतकी साधीसुधी नाहीये. नेमकं काय आहे इथे? इथे एवढी गर्दी का जमली आहे? अशी कोणती पावभाजी मिळते इथे? कोण बनवतं ही पावभाजी ज्याची लज्जत काही औरच आहे? इथे पावभाजी बनवत आहेत स्वतः शेफ अभिजित राजे. हे अभिजित काका आले टीव्हीवरती. हे अभिजित काका आले टीव्हीवरती. काकू काकू, अभिजित काका टीव्हीवरती आले. हो? कुठं पाहिलंस तू? विश्वास दादाच्या टीव्हीवरती. चला चला लवकर चला. मलाही बघायचं यांना. विश्वासची आई, अहो असं काय करताय? बघू द्या ना आम्हाला टीव्ही. चुप बसा. हाकलून देईन एकेकाला. मला बघायला द्या. आमचे हे आलेत ना टीव्हीवर. हो हो, पण जरा हळू बोला. त्या खडूस बाईने ऐकलं ना तर टीव्ही बंद करीन. पण काय पण म्हणा, लकी आहात तुम्ही. अभिनंदन तुमचं. अरे देवा, ही बघा, हिचा नवरा टीव्हीत दिसतोय आणि ही गर्दीत लांबून त्याला बघते. अगं अशी लांबून काय बघतीयस? हा, तुझा नवरा टीव्हीत दिसतोय आणि तू अशी लांब काय उभी राहिली आहेस? आत ये. ये ग. माझ्यावर काय सर का? या. कालपर्यंत या गाडीकडे कोणाचं लक्षही जात नव्हतं आणि आज इथे पावभाजी खाण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. आजकाल मोठमोठे सेलिब्रिटीज अशी सोशल एक्सपेरिमेंट करत असतात. हा देखील एक सोशल एक्सपेरिमेंटचा भाग आहे का? विचारूया शेफ अभिजित राजेंना. सगळ्या संपत्तीचा माझ्यासाठी एका क्षणात त्याग करून रस्त्यावर आलात. शून्यातनं सुरुवात करून 8 दिवसात दाखवून दिलं तुमच्यात किती धमक आहे आणि तुम्ही काय करू शकता. मला तिथे जायला हवं. यांचं होणारं कौतुक मला स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहायचंय.